दृष्टीने आपण त्या ठिकाणी पुढे चाललेलो आहोत ही गोष्ट निश्चित आपल्याला मान्य करावी लागेल आणि म्हणून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींवर आपण मात करू आणि नाशिक शहर एकदा मुंबईला लवकर कनेक्ट झालं, वाढवण आपलं होतं आहे, त्याला जोडलं गेलं की पुन्हा नाशिक शहराचा हा सगळा चेहरामोहरा या ठिकाणी बदलणार आहे. माझं नेहमी असं म्हणणं असतं की नाशिक खरं तर कृषीसाठी म्हणजे द्राक्ष आणि या सगळ्या इम्पोर्ट एक्सपोर्ट जितक्या मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजे तितकं नाही होत, कारण मुळात रस्ते हा एक मोठा ह्याच्यामधला ऑब्स्टॅकल ठरलेला आहे व्यापारामधला. त्यामुळे जशी नाशिकची डेव्हलपमेंट व्हायला हवी होती तितक्या स्पीडने ती होऊ शकली नव्हती. येत्या काळामध्ये नाशिकचं पर्यटन, कृषी या दोन गोष्टींवर तुम्ही किती फोकस करणार आहात? मी आपल्याला तेच सांगितलं की आपण 10 वर्षापूर्वीचा काळ आठवा, ज्यावेळेला मोदीजी पंतप्रधान नव्हते. 11 वर्षापूर्वीचा काळ आणि 11 वर्षात आलेली डेव्हलपमेंट तुम्ही बघा. म्हणजे तुम्ही रेल्वे गाड्या ज्या 8 तासात मुंबई ते जळगाव धावायच्या त्यांना 5 तासात धावायला लागलेल्या आहेत. मुंबई ते नागपूर किती वेळ लागायचा, आज तो मी अर्ध्यावर आणलेला आहे. आता वेगवेगळ्या सगळ्या राजधानी एक्सप्रेस असेल, बुलेट ट्रेन असेल, आता त्याची तयारी आमची सुरू झालेली आहे. अनेक अशा गाड्या आहेत. शिर्डीला जाणारी गाडी किती फास्ट झालेली आता. म्हणजे ट्रेनच्या बाबतीमध्ये सुद्धा नवीन नवीन ट्रॅक टाकले गेले, त्यातलं अंतर कमी झालं, त्यांचं स्पीड वाढलेलं आहे. मी सांगेल की एअर कनेक्टिव्हिटी असल्याशिवाय कुठल्याही शहराचा विकास होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. आज नाशिकला तुम्ही बघा, आता आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे. 8 महिन्यातच आम्ही ते काम करू. त्याच्यामुळे आता त्याच्या स्ट्रीप वाढवलेल्या आहेत, पार्किंगची व्यवस्था मी वाढवलेली आहे. तिथे प्रवाशांची सुविधा आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये करतो आहे. जसं मुंबईला पुण्याला एअरपोर्ट आहे तसं आम्ही त्या ठिकाणी करतो आहे. आणि म्हणजे सगळ्या दृष्टीने नाशिक शहर मी सांगेल की हे सर्वात जास्त फास्ट वाढणारं शहर आहे आज. आणि त्यामुळे कनेक्टिव्हिटी हा सर्वात महत्त्वाचा विषय असतो. कनेक्टिव्हिटी असल्याशिवाय कुठलंही शहर वाढणार नाही, त्याचा विकास होणार नाही, तिथले उद्योग व्यवसाय वाढणार नाही. आणि म्हणून आता रस्ते तुम्ही पूर्वीचे बघा, 10 वर्षापूर्वीचे, आज रस्ते बघा. इथले नाही म्हणत मी, पूर्ण देशभरातले तुम्ही रस्ते बघा, सगळीकडे सिमेंटचे रस्ते आहेत. कुठेच तुम्हाला आता खड्डे पडलेले आहेत आणि आता कशा गाड्या चालल्या आहेत, सगळ्या रस्त्यावर पडलेल्या आहेत. कोणाचे गाडीचे ट्रकचे पाटे तुटले, कोणाचे एक्सल तुटले, टायर ते कुठे तर मला दिसत नाही. आता सरळ रस्ते झालेले आहेत. जिथे मोठे डोंगर असतील टनेल झालेले आहेत. आपण बघा ना, आता समृद्धीमध्ये बघा आपण किती मोठे मोठे 5-5, 7-8, 8 किलोमीटरचे टनेलसुद्धा झालेले आहेत. त्यामुळे मला वाटतं रस्त्यांची अतिशय स्थिती देशभरामध्ये, नुसतं राज्यात म्हणत नाही मी, तुम्ही कुठेही जा, पहाडी भागात उत्तराखंडमध्ये जा, सगळी सारखीच आहे. त्यामुळे अतिशय दळणवळणाच्या साधनांना पंतप्रधान मोदींनी अतिशय प्राधान्य दिलं आहे. गडकरी साहेब त्या खात्याचे मंत्री आहेत, कशा पद्धतीने ते काम करत आहेत. राज्यामध्ये सुद्धा आम्ही सगळ्या पद्धतीने किती चांगलं काम रस्त्यांच्या बाबतीत या ठिकाणी झालं आहे. आणि म्हणून रस्त्यांची कनेक्टिव्हिटी जर झाली, कारण वाढवणला आम्ही जोडले जाऊ, सर्वात मोठं बंदर आमचं आशिया खंडात त्या ठिकाणी होतं आहे, त्याच्यामुळे नाशिक शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे. एक्सपोर्ट झालं पाहिजे, द्राक्ष असेल, कांदा असेल, या सगळ्या गोष्टी, डाळिंब आहे. आमच्याकडे सर्वात चांगला भाजीपाला फळबाग असलेला हा जिल्हा आहे. पण त्याला एक्सपोर्ट झालं पाहिजे, मालाला जवळच कुठेतरी त्याला वाहतुकीची साधनं मिळाली पाहिजेत. आणि म्हणून समृद्धी मार्ग आम्हाला हा वरदान ठरणारा आहे. एअर कनेक्टिव्हिटी आहे, तीसुद्धा आमच्यासाठी तेवढीच महत्त्वाची. इथे कार्गो येतील, मोठे विमानं येतील मालवाहतूक करणारे, ते पण आपण आता बघू थोडं का वर्षभराने आपण किती फरक पडणार आहे या ठिकाणी. रेल्वे आम्ही या ठिकाणी तर कुंभमेळ्याच्या निमित्ताने ते वाढवतो आहोत. त्याचे प्लॅटफॉर्मचं काम अतिशय वेगाने, मी कालच बघून आलो, अतिशय वेगाने त्या ठिकाणी रेल्वे प्लॅटफॉर्मचे कामं त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की या येणाऱ्या 2 वर्षामध्ये कुंभमेळा होईल तोपर्यंत नाशिक शहर, सगळ्या लोकांचं लक्ष देशभरातलं नाशिक शहराकडे राहील, निश्चित राहील. आणि मग त्यामुळे मग उद्योग, व्यापार या सगळ्या गोष्टींना चालना या ठिकाणी मिळणार आहे. बरं, झाडं किती लावली तुम्ही ते आता सांगा आम्हाला. आणि दुसरे एक महत्त्वाचं म्हणजे जुनी वृक्ष, त्या संदर्भात देखील काही धोरण सरकार घेऊन येणार आहे का? नाही, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपण त्या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. कारण गेल्या काळामध्ये ज्या पद्धतीने वृक्ष तोडतायत, आता साधुग्राम आहे. आता कुंभमेळा म्हणजे याचं खरं आपल्याला कल्पना येतो आमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे, आपल्या सगळ्यांसाठीच, आपल्या धर्मियांसाठी सुद्धा किती महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये अनेक लोक काहीतरी बडबड करतात, काय गरज आहे कुंभमेळ्याची, कशाला खर्च करतात त्याच्यासाठी. इथे लोक दाढी वाढून येतात, निसडीसारखे दिसतात, माकडासारखे दिसतात, इथे 4च गांजा वाढतात. पण मला असं वाटतं असं बोलणं हे अतिशय चुकीचं आहे. चुकीचं म्हणजे असं कोणी बोलूच नाही. दुसऱ्या धर्माबद्दल बोललं तर तुम्हाला लोक चालू देणार नाही रस्त्याने, पण आम्ही सहिष्णू आहोत, आम्ही सगळं ऐकून घेतो. याचा अर्थ असा आहे की कोणाबद्दल, साधू महंतांबद्दल तुम्ही असं बोलत असाल तर हे अतिशय चुकीचं आहे. पण झाडांच्या बाबतीमध्ये आधीपासून आमची भूमिका ही आहे की ज्या ठिकाणी साधुग्राम आहे, त्या साधुग्राममध्ये